महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण कोटगाव येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। राष्ट्रगीत, झेंडागीत आणि महाराष्ट्र गीतांच्या सुरांनी परिसर भारावला। उरण तालुक्यातील कोटगाव येथे ग्रामस्थ, महिला मंडळ आणि शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत अभूतपूर्व आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। 15 ऑगस्ट हा दिवस केवळ परकीय राजवटीच्या अंताचा आणि स्वातंत्र्याच्या पहाटेचा साक्षीदार नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या, क्रांतिकारकांच्या बलिदानाचा आणि देशाच्या एकात्मतेचा पाया आहे। याच ऐतिहासिक मूल्यांचे स्मरण करत गावात 2 प्रमुख ठिकाणी दिमागदार झेंडावंदन सोहळे संपन्न झाले, ज्यामुळे उपस्थितांचा देशप्रेमाचा अभिमान ओसंडून वाहत होता। स्वातंत्र्य दिनाची सुरुवात सकाळी ठीक 7:30 वाजता कोटगावचे ग्रामदैवत श्री राघोबादेव प्रांगणात झाली। येथे मुख्य झेंडावंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता। प्रसिद्ध उद्योगपती श्री राजेंद्र भास्कर शिंदे यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला सलामी देण्यात आली। ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी अत्यंत सन्मानाने राष्ट्रगीत, झेंडागीत आणि महाराष्ट्र गीत गायले। या सुरांनी संपूर्ण परिसर देशप्रेमाने भारावून गेला होता। झेंडावंदन संपन्न झाल्यानंतर कुमारी अवनी प्रीतम पाटील हिने अत्यंत उत्स्फूर्त आणि कमी शब्दात पण प्रभावी भाषण केले। तिने विद्यार्थ्यांना आणि भारतीय जनतेला 15 ऑगस्टचे ऐतिहासिक महत्त्व, स्वातंत्र्याचे मूल्य व देशाचे महत्त्व पटवून देत सर्वांना देशसेवेची मोठी प्रेरणा दिली। त्यानंतर सकाळी ठीक 8 वाजता रायगड जिल्हा परिषद शाळा काळाधोंडा येथे झेंडावंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शाळेच्या या ऐतिहासिक झेंडावंदनाचा मान ONGCचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री प्रफुल्ल रामचंद्र भोईर यांना मिळाला। त्यांच्या शुभ हस्ते तिरंगा फडकवण्यात आला आणि इथेही राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांचे गायन करण्यात आले। या दोन्ही सोहळ्याला कोटगावचे ग्रामस्थ, स्थानिक महिला मंडळ आणि शाळेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, कोटगाव, उरण। सोशल मीडियाच्या गुलामगिरीत अडकत चालली आहे। हातात तिरंगा घेऊन देशप्रेम आपण दाखवतो, पण खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवतो। लाईक्स आणि कमेंट्सच्या जगात आजची तरुण पिढी वाहत चालली आहे। देश घडवायचा सोडून रील्स बनवण्यात वेळ घालवत चालली आहे। कधी शाळेच्या मैदानावर, कधी सरकारी दफ्तरमध्ये, तर कधी मुलांच्या हातामध्ये। आज प्रत्येक ठिकाणी तिरंगा फडकवताना दिसत आहे। पण मित्रांनो, मला एक विचारायचं वाटते, जर तिरंगा बोलू लागला तर तो एवढाच म्हटला असता की मला फडकवण्या अगोदर तुमचे चरित्र फडकवा, मला सलामी देण्या अगोदर तुमचे कर्म सुधरवा, कारण मी एक कपड्याचा तुकडा नसून तर भारतीयाची आत्मा आहे, त्या शाही जवानांचं स्वप्न आहे, त्या शेतकऱ्यांची मेहनत आहे, त्या प्रत्येक मुलांचं भविष्य आहे आणि त्या करोडो भारतीयांची ओळख आहे। शौर्य, धाडस केवळ युद्धामध्ये नाही तर ते जीवनामध्ये सुद्धा आवश्यक आहे। खरं बोलण्याचे ध्येय, चुकीच्या विरुद्धाने आवाज उठवण्याचे ध्येय, अपयशानंतर पुन्हा नवीन सुरू करण्याचे ध्येय। भारताचा मार्ग हिंसा नाही, भारताची शक्ती भाषण नाही तर ती एकता आहे। भारताचा विकास बोलून होणार नाही तर त्या